नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, स्वामी समर्थ. भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत उपयोगी 10 उपाय. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1. महादेवाला अखंड नारळ का वाहतात? सगळ्या देवांना आपण नारळ फोडतो. महादेवाला वाहावे लागते. महादेवाला नारळ फोडत नाही. महादेव हे अखंड आहेत, म्हणून अखंड नारळ महादेवाला वाहावं लागतं. ते खंडित नाही. महादेव हे पूर्ण ब्रह्मांड आहे. महादेव हे पूर्ण विश्वात्य आहे. विश्व विषम विकलम बहिरम पंचवक्रते नेत्रम, त्यांना खंडित चालत नाही. नंबर 2. दयाने भगवान शंकराला फक्त स्नान घातले तर अपूर्ण घर पूर्ण होते. एखाद्याचं घर अपूर्ण असेल, 2-3 वर्ष होतच नसेल तर त्याने दयाने स्नान घालावे. घरामध्ये एकमेकांमध्ये मन जुळत नसेल तर महादेवाला दयाने स्नान घालावे. नवरा बायकोचा 36चा आकडा असेल तर त्यांनी महादेवाला दयाने स्नान घालावे. नंबर 3. भगवान शंकराला फळांमध्ये केळी आवडते. त्या फळाला रंभा फळ म्हणतात. का नाव पडले आणि आपण त्याला केळी म्हणतो, परंतु भगवान शंकराने त्या फळाला रंभा फळ नाव दिले. का नाव पडलं? ज्या वेळेस अप्सरा भगवान शंकराच्या पिंडीवर हे फळ व्हायची, नित्यनेमाने व्हायची, म्हणून तिला नाव दिलं. तू दररोज हे फळ वाहती म्हणून तू रंभा म्हणून असे नाव पडले. नंबर 4. महादेवाच्या पिंडीजवळ बसताना उत्तरेकडे तोंड करून बसायचे. पिंडीवर पाणी टाकताना ती धार खंडित नाही झाली पाहिजे, अखंड धार टाकली पाहिजे. नंबर 5. सगळ्या विश्वातील मंत्रांचा राजा म्हणजे ओम नमः शिवाय. पुरुषांनी ओम नमः शिवाय मंत्र जपायचा आणि स्त्रियांनी ओम शिवाय मंत्र जपायचा. स्त्रियांनी ओम नमः शिवाय नाही जपायचा, ओम शिवाय असा जपायचा. नंबर 6. जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे असेल तर संध्याकाळी पूजा करावी. महादेवाची पूजा करायची असेल तर सायंकाळी प्रदोष काळामध्ये पूजा करावी. सकाळी एवढे महत्त्व नाही, दुपारी पण एवढे महत्त्व नाही. संध्याकाळी 6 ते 7 प्रदोष काळामध्ये भगवान शिव आणि माता पार्वती आपल्या दारात येऊन बसलेले असतात, म्हणून दरवाजे उघडे ठेवून संध्याकाळी दिवा लावलेला पाहिजे. संध्याकाळची वेळ अशी आहे की 6 वाजता कैलासातून भगवान शिव उतरतात आणि आपल्या घरापुढे येऊन बसलेले असतात, पण आपल्याला ते कळत नाही. म्हणून 6 ते 7 अनेक प्रकारचे कष्ट असेल, अनेक प्रकारचा त्रास असेल, अनेक प्रकारचे विघ्नही येत असेल. संध्याकाळी 9 वाजता कंप्लीट देवाजवळ जायचं, भगवान शिवाचा अभिषेक करायचा. सगळे कष्ट दूर झाल्याशिवाय राहणार नाही, एवढे प्रमाण महादेवाचे आहे. नंबर 7. अडीअडचणी असेल, मोठं काम अडकलेलं असेल, कितीही मोठं मनातलं काम असेल, पूर्ण करायचं असेल, त्याच्यासाठी मंगळवारचा दिवस प्रिय आहेत. विशेष म्हणजे 5 ते 6 ते 7 या वेळेत अडचण असेल, मोठं काम अडकलेलं असेल, कितीही मोठं मनातलं काम असेल, पूर्ण करायचं असेल, त्याच्यासाठी मारुती रायाला सुंदर असे फुटाणे घ्यायचे आहेत. गुळाचे 4-5 छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे. मारुती राया पुढे ठेवायचे आणि नैवेद्य दाखवायचा आणि पूर्ण हनुमान चालीसा म्हणायची. पूर्ण हनुमान चालीसा झाले की ज्योत पेटवायची आणि हनुमंताची आरती करायची आणि नैवेद्य दाखवून घरी यायचे. असे 5 मंगळवार करायचे. नंबर 8. भगवान भोले बाबाचे दर्शन केल्यानंतर तिथले ते बेलपत्र ते आपल्या डोक्यावर स्पर्श केले तर त्याच्या पुण्याला गणना नाही. त्याला भगवान भंडारी भरभरून देतात. असे सांगितले जाते की देवावरचे बेलपत्र फक्त मस्तकावर जर ठेवले तर ब्रह्महत्याचा पातक जातं इतकं महत्त्व आहे. शिवलिंगावरील पाणी जलधारातून खाली पडते. ते पाणी फक्त आपल्या मस्तकावर थोडेसे टाकले, स्पर्श केले तर त्रिभुवनातल्या सर्व तीर्थाचे स्नान घडते. म्हणून ते पाणी आपल्या मस्तकावर पडले पाहिजे, थोडेसे का होईना पडले पाहिजे. नंबर 9. आपण ज्या वेळेस मुलांचा वाढदिवस करतो त्यावेळेस हे मार्कंडेय स्तोत्र म्हणायचे असते. घरात वाढदिवस असेल तर आयुष्य वाढीसाठी वाढदिवसाच्या दिवशी दिवा लावावा. त्याचे आयुष्य दिव्यासारखे प्रज्वलित करायचे आहेत, प्रकाशित करायचे आहेत. ह्या प्रकाशासारखा तुझा प्रकाश पडो म्हणून आरती ओवाळायची असते. मेणबत्ती कधी चुकून सुद्धा विझवायची नाहीत. त्या दिवशी त्याच्याकडून पेटवून घ्यायची.
आणि नंतर मार्कंडेय स्तोत्र म्हणायचे, म्हणजे तो मुलगा चिरंजीवी राहील, त्याला कधीच अकाल मृत्यू येणार नाही. नंबर 10. शनी प्रदोषचे महत्त्व. संती नसेल तर त्यांनी निश्चितच शनी प्रदोष केलाच पाहिजे. शनी प्रदोषचे इतके महत्त्व आहे की कितीही मोठी व्याधी असो, त्रास असो, ते निश्चितच दूर होतात. शनी प्रदोषच्या दिवशी किंवा कुठल्याही प्रदोषच्या दिवशी खिरीचा नैवेद्य महादेवाला खूप आवडतो. तांदळाच्या खिरीत वेलची, जायफळ वगैरे सर्व टाकून जर खीर बनवली आणि तीच खीर आपण पंक्तीला दिली तर आयुष्यात त्या व्यक्तीच्या घरात कधीच दरिद्रता येत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.